हवा के खिलाफ चलना सीखो, तूफान भी झुक जाएगा। जुनून अगर दिल में हो तो पत्थर भी पिघल जाएगा। हवा के खिलाफ चलना सीखो, तूफान भी झुक जाएगा। जुनून अगर दिल में हो तो पत्थर भी पिघल जाएगा। मंजिल भी उन्हीं को मिलती है जो रुकते नहीं थक जाने पर। मंजिल भी उन्हीं को मिलती है जो रुकते नहीं थक जाने पर। हर अंधेरा हर जाता है जब सूरज निकलता है आसमान पर। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, येत्या 27 तारखेला आपले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून 29 तारखेच्या उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे आणि 29 तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहे। आपण सर्व समाज बांधव आजपर्यंतच्या लढ्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी अगदी ढालीप्रमाणे आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी उभं राहिलो आहे। अगदी त्याच पद्धतीनं आपण येत्या 29 तारखेसाठी सुद्धा लाखोच्या संख्येने नाही तर कोटीच्या संख्येनं आपण मुंबई या ठिकाणी जायचं आहे आणि दाखवून द्यायचे सरकारला की मराठा समाज हा एकवटला आहे। आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षणाचा विषय या ठिकाणी आहे। अभी नहीं तो कभी नहीं। आपण सर्व जणांनी पाहिलंय, ज्या समाजाला आरक्षण आहे त्या आरक्षणामुळं काही विद्यार्थ्यांना कमी मार्कसुद्धा पडले तर ते त्यांचे नंबर चांगल्या कॉलेजला लागतात, चांगल्या ठिकाणी ते नोकरी सर्व्हिस करतात आणि आपले विद्यार्थी चांगले मार्क असूनसुद्धा आरक्षण नसल्यामुळं वंचित असतात। म्हणून आपल्याला जे आरक्षण मिळालं नाही ते आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी मुंबई या ठिकाणी गेलं पाहिजे। एक दिवसासाठी का होत नाही, आपण त्या ठिकाणी जायचं आहे। आपण शेतकरी आहे, त्याच्यामुळं काही आपले कामं धंदे काही बाजूला ठेवून आपण सर्वजणांनी एक दिवसासाठी का होईना आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। कोणी जाणार नसल आणि कोणी जाणार असेल, ज्याला जायचं नसेल त्यांनी जाणाराला रोखू नका। उलट जो जाणार असेल त्याची काही आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल तर आपण सर्वांनी त्यांना थोडी आर्थिक मदत करा, पण त्याला जाण्यापासून काही रोखू नका। विशेषतः म्हणजे आपण सर्वजणांनी त्या ठिकाणी गेलंच पाहिजे। आपण आझाद मैदानावर न गेलो तर सगळ्यात चांगलं, जर आपण रोडवर जरी उतरलो तरी या ठिकाणी सरकारला दिसून येईल की समाज हा कुठं घरात बसणार नाही, समाज हा रोडवर उतरलेला आहे आणि आता या समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे एवढं या सरकारच्या निदर्शनास आलं पाहिजे। म्हणून आपण सर्वजणांनी या ठिकाणी 29 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी मुंबईला जायचं आहे, एवढीच विनंती या माध्यमातून करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।